आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। महिमा को कृया कर, महिमा 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 को कृया कर, की तू असमहिमामय आणि स्तुतीच्या योग्य पण, तू असराज सिंहासनावरचो को करो, आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारतो, की तू असराज सिंहासनावरचो को करो, तू असराज सिंहासनावरचो को करो, तू असराज सिंहासनावरचो को करो, महिमा 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 को कृया कर, महिमा 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 को कृया कर, की तू असमहिमामय आणि स्तुतीच्या योग्य पण, तू असराज सिंहासनावरचो को करो, आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारतो, तू असराज सिंहासनावरचो को करो, 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 तू असराज सिंहासनावरचो को करो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असास. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ही वेळ असा प्रार्थनेची. प्रार्थना करा.
Uranda basha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari anda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Uzandari ala bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Urakala bandari kanda bosha kandari kala bondari kanda bosha kanda. Uzandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari. Ri ala bondari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kanda. O rakala bandari kanda bosha kanda. O rakala bandari ala bondari kanda bosha kanda. O ragala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Randaba li ala bondari kanda bondari kanda bondari kanda bondari ri ala bondari. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kandari ala bondari. Ragala bandari anda bosha kandari kala bondari. Rala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bonjadi ala bondari kanda bosha kandari ala bondari. Rala bandari kanda bosha kanda. O randa basha kanda. Hallelujah. Praise the Lord. आम्ही या प्रार्थने करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलो पहिलो प्रार्थना बिंदू असा यहोशुआ पहिलो अध्याय 9 वचन सांगता असा काय मी तुमका आज्ञा नाही दिलंय हियाव बांधून दृढ व्हा, भय बाळगू नकास आणि तुझा मन कच्चा करू नकोस, कारण जैसर तू जातल थैसर तुझो परमेश्वर यहोवा तुमच्या वांगडा असतलो. पहिला करंथीकरास पत्र 15 अध्याय 58 वचन सांगता असा तेव्हा ए माझ्या प्रिय बांधवांनो, दृढ आणि अटळ रहा आणि प्रभूच्या कामात नेहमी वाढत जावा, कारण की या जाणतास की तुमचो परिश्रम प्रभूमध्ये व्यर्थ नाही असा. आमच्या बांधवांसाठी विशेष करून प्रार्थना करा की ते शेवटच्या दिवसात सैतानाच्या धोक्यापासून सुरक्षित असत आणि मुक्त असत. घोषणा करा की आमचे बांधव मजबूत, सुसज्जित, प्रोत्साहित, प्रेरित, जिवंत असत आणि ते न घाबरता आणि न डरता परमेश्वराच्या वचनात आपल्या पकडमध्ये घोषित करतात असत. जसं की त्यांका बोला खाव्या भले ते कुठच्या पण समस्येच्या दबावात असले तरी पण ते विश्वासात दृढ रवतले. प्रार्थना करा की आमचे बांधव आत्मे जिंकण्याच्या चर्चच्या गतिविधींका आणि पार्टनरशिपमध्ये भाग घेण्यासाठी खूप जुनूनी आणि कटिबद्धता वांगडा काम करतात असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करा. ओ राखाला बांधरी अंद बोशा कांदा, ओ रांदा बाशा कांदरी अला बोंदरी कांदा बोशा कांदा, ओ रांदा बाशा खाला बांधरी अला बोंदरी री अंद बोशा कांदरी अला बोंदरी कांदा बोशा कांदा, रागला बांधरी अंद बोशा कांदा, ओ रागला बांधरी अला बोंदरी री अला बोंदरी कांदा बोशा कांदा, ओ राखांदा जी कांदरी अला बोंदरी रागला बांधरी कांदा बोशा खाला बांदा, Ragala bandari kanda bosha gandari ala bondari, raganda basha kandari ala bondari kanda bosha ganda, ragala bandari kanda bosha gandari ala bondari kanda bosha ganda, ragala bandari kanda bosha gandari ala bondari kanda bosha ganda, ragala bandari kanda bosha karagala bandari kanda bosha ganda, o rakanda basha kanda, o rakanda zikandari ala bondari kanda bosha ganda. Ora kalabandari kanda bosha kara kalabandari ala bondari ragala bandari kanda bosha kandari ala bondari randa basha kara kalabandari ala bondari randa basha kandari ala bondari kanda bosha kanda rakala bandari kanda bosha kandari ala bondari randa basha kandari ala bondari ragala bandari kanda bosha kara kalabandari kanda bosha kanda ora kalabandari and bosha kanda o randa basha kandari ala bondari Randa basha kandari ala bondari kanda bosha kanda, ragala bandari kanda bosha kanda, randa basha kanda rika ala bondari kanda bosha kanda, o randa basha kanda rika ala bondari ri ala bondari, o zandari kanda bosha kanda ri ala bondari, randa basha karakala bandari kanda bosha kanda, o randa basha karakala bandari ala bondari, randa basha kanda ri ala bondari kanda bosha kanda.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असं आमच्या मिशन 1 अरब आत्म्यांसाठी जा 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होताला असा. आम्ही प्रार्थना करतो असं वाढलेल्या कृपेसाठी. आम्ही प्रार्थना करतो असं की आमच्यासाठी सेवकाईचे प्रभावी दरवाजे उघडलेले असत. आमच्याकडे दररोज वाढणारी सेवकाई असत. प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या वांगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ राखाला बांदरी खांद बोशा खांदा, ओ रांद बाशा हरा खाला बांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदरी आला बोंदरी, री खांद बोशा हरा खाला बांदरी आला बोंदरी, ओ रांद बाशा खांदा, राला बांदरी खांद बोशा हरा खाला बांदा, री आंद बोशा खांदरी आला बोंदरी खांद बोशा गांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा गांदरी खांद बोसा खांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदरी आला बोंदरी खांद बोशा गांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा गांदरी खांद बोसा खांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, रांदा बाशा खांदा री आला बोंदरी, राला बांदरी आंद बोशा खांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, रांदा बाशा खांदरी खांद बोंदरी आला बोंदरी, री आंद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदरी आला बोंदरी, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदा, ओ रांदा बाशा खांदा, राला बांदरी खांद बोशा गाराखा, ली आला बोंदरी खांद बोशा गांदरी, री आंद बोशा गांदा, रांदा बाशा खांदा, ओ रांदा बाशा खांदरी आला बोंदरी, ओ रांदा बाशा खांदरी आंद बोशा खांदा, ओ रांदा बाशा गाराला बांदा, री आंद बोशा गांदरी आला बोंदरी खांद बोशा गांदा, ओ राला बांदरी खांद बोशा खांदा, रांदा बाशा खांदा, री आला बोंदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, रांदा बाशा खांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदरी खांद बोसा खांदा, ओ राला बांदरी आला बोंदरी खांद बोशा गांदा, ओ रांदा बाशा खांदरी आला बोंदरी, ओ जांदरी खांद बोशा खांदा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं तिसरं प्रार्थना बिंदू असा, 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा, त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण होऊक हवे आणि सगळे सत्यात ओळखा हवेत. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा, की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात येतात असत. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ रांदा बाशा खांदा, रागाला बांदरी खांद बोशा खांदा, ओ रांदा बाशा खांदरी आला बोंदरी, री आंद बोशा गांदरी आला बोंदरी खांद बोशा खांदा, रागाला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, रांदा बाशा खांदा री आला बोंदरी खांद बोशा गांदा, ओ रांदा बाशा खांदा, रागाला बांदरी खांद बोशा खांदा, राला बांदरी खांद बोशा खांदा, रांदा बाशा खांदा, री आला बोंदरी खांद बोशा रागाला बांदरी खांद बोंदरी खांद बोंदरी, री आंद बोशा रागाला बांदरी खांद बोंदरी खांद बोंदरी, री आंद बोशा गांदरी आला बोंदरी, री खांद बोशा खांदरी आला बोंदरी खांद बोशा गांदा, ओ रांदा बाशा खांदा, ओ रागाला बांदरी खांद बोशा रागाला बांदा, री आला बोंदरी खांद बोशा खांदा, रांदा बाशा रागाला बांदरी खांद बोंदरी खांद बोंदरी, री आंद बो रागाला बांदरी खांद बोशा खांदा, रांदा बाशा खांदरी खांद बोंदरी खांद बोंदरी, रांदा बाशा गांदरी आला बोंदरी, री आला बोंदरी खांद बोंदरी, री आंद बोशा गांदरी आला बोंदरी खांद बोंदरी खांद बोंदरी, रांदा बाशा रागाला बांदरी खांद बोंदरी खांद बोंदरी, रागाला बांदरी खांद बोशा खांदा, राला बांदरी खांद बोशा रागाला बांदरी खांद बोंदरी,
Rianda bosha kanda riala bonda rikanda bosha kanda ragala banda rikanda bosha kanda o randa basha karakala banda rikanda bosha kanda randa basha kanda rikanda bosha karakala banda rikanda bosha kanda o randa basha kanda riala bonda rikanda bosha kanda riala bonda rianda bosha kanda riala bonda rikanda bosha kanda o rakala banda rikanda bosha kanda Randa basha kandaria la bondari kanda bosha kanda. O randa basha kandaria la bondari kanda bosha kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना मी करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा स्तुती आणि आराधनेची. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो, हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो, हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया. 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 तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया. 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 तुझ्या नावाची महिमा हो. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकता संग्रहाची आणि आजचा शीर्षक असा
नीतिमत्वाचे उपक्रम चालू ठेवा. हालेलुया. सुरुवातीचं वचन घेतला गेला असा लूक अध्याय 19 वचन 13. हालेलुया. मी येई तागत त्यावर व्यापार करा. हालेलुया. ख्रिस्ती मनान आपल्या अंधकाराच्या भूतांवर अधिकार देण्यात इलो आसा. तेंका लोक शहरा, नगरा, गावा आणि राष्ट्रांमधना बाहेर काढण्यासाठी, पण तेंका एकट्यान बाहेर टाकून कधी कधी खरोखरच त्रास थांबत नाही. तुमका अशा ठिकाणी आणि आजूबाजू नीतिमत्वाची कामा वाढवची लागतली. हालेलुया. मत्तय अध्याय 12 वचन 43 ते 45 मध्ये येशून काय म्हटल्यान ता लक्षात ठेवा. तो म्हणालो, जेव्हा माणसातना अशुद्ध आत्मो काढलो जाता तेव्हा तो कोरड्या जागेतना विसावो शोधत फिरता. एकव नाय सापडलो. तो ज्या ठिकाणी त्याका हाकलून दिला होता त्या ठिकाणी परत येता, आणि जर तेका ती जागा रिकामी झाडून स्वच्छ आणि सजलेली दिसली तर तो जाता आणि बाकीच्या 7 आत्म्यांका घेऊन येता जे त्याच्यापेक्षा अधिक दुष्ट असत, आणि ते 8 जण त्या माणसात प्रवेश करतात. तो पूर्वीपेक्षा वाईट होतो. हालेलुया. तो माणूस रिकामो असता कामा नये. त्यानं ताबडतोब अभ्यास आणि मनन करून देवाच्या वचनाचो आहार घेणं सुरू केलेला असाक वया. त्याच तऱ्हेन जेव्हा आपण एखाद्या शहरातना, राष्ट्रातना नाहीतर गावातना भूता काढतो तेव्हा आपण सुवार्ता प्रचारात पुढे गेलेलो व्हये आणि देवाच्या वचनात जमीन भरून टाकलेली व्हई. हालेलुया. जर आपण अशा ठिकाणी नीतिमत्वाच्या क्रियाकलांचो प्रचार केलो नाय आणि वाढवलो नाय तर आपण ते भूतांच्या दुसऱ्या भेटीसाठी खुले ठेवतो असं. वचनान त्याच्यावर आक्रमण करूक आपण ती ठिकाणा एकाच येळी ताब्यात घेऊक होई. शिवाय त्या प्रदेशांसाठी प्रार्थना आणि मध्यस्थी करीत रवा, जेणेकरून ते सैतानाक परत स्थायिक होण्यासाठी अस्वस्थ करतले. सुरुवातीच्या वचनामध्ये वाचल्याप्रमाणे येशू म्हणता, मी येईतागत व्यापार करा, म्हणजे काम करीत रवा, उपदेश करीत रवा, माणसांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना करीत रवा, नीतिमत्वाची कामा चालू ठेवा, देवाची स्तुती करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आजचा प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही प्रार्थना करा. परमेश्वरा, माका वचनाची समज दिल्याबद्दल आणि माझा विश्वास मजबूत करण्यासाठी आणि भूत्या काढण्याचो आणि पृथ्वीवर तुझी इच्छा लागू करण्याचो अधिकार दिल्याबद्दल धन्यवाद. जगातली राष्ट्रा तुझ्या गौरवासाठी तयार केली असत. म्हणान सैतानाची प्रभाव तुटलो असा आणि सुवार्ता जगभर अडथळ्याशिवाय पसारता असा. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभु यीशु मसीह के नाम को धन्यवाद देती, परमेश्वर को धन्यवाद देती हूँ. मेरी सेल की गवाही है. मेरा नाम है प्रशंसा साबणे. मैं थाने चर्च से हूँ. मेरी गवाही है कि मेरे सेल में एक टीनेजर आती है. उसके मासिक पालने में बहुत प्रॉब्लम होता था. जो महीने महीने में आता था उसको बहुत तकलीफ होती थी. उसका ब्लीडिंग ज़्यादा जाता था, उसका चक्कर आती थी उसको, और पेट बहुत दर्द होता था. तो वो 2-3 दिन ऐसी उड़ती भी नहीं थी और कुछ खा नहीं पीती थी. तो वो मेरे सेल में आई तो मुझे इसने वो प्रॉब्लम बताया.
तो उसने उसको मैंने बोला कि तू घोषणाएं कर, जैसे अपने पास्टर सर सिखाते हैं वचनों के द्वारा उसको लगाना है, वचन बोलना है। मैंने उसको वचन भी बोलने के लिए कहा कि 12 साल लोभ आने वाली स्त्री ने खाली उसका यीशु मसीह का कपड़ा छुआ और वो जो सामर्थ्य निकल के आई उसी से वो चंगी हो गई। तो अब मैं उसे घोषणा करने के लिए सिखाया और उसका भी उसने दो महीना 3 महीना भी हो गया, उसको अभी कुछ तकलीफ नहीं होती, उसका पेट भी दर्द नहीं होता है, उसका ब्लीडिंग भी नहीं जाता है, अभी अच्छे से उसको नॉर्मल तरीके से वो उसका मासिक पाली आता है। इसलिए वो परमेश्वर के नाम को धन्यवाद देती हूँ। मैं धन्यवाद देती हूँ पास्टर आइजैक सर को, जिन्होंने हमारे लिए ऑनलाइन चर्च उपलब्ध कराए, उसी के द्वारा हम सीख रहे हैं और वचन को लगा रहे हैं। इसलिए पास्टर सर को मैं धन्यवाद देती हूँ। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। कोणता दुसरा नाम नाही येशूसारखा, कोणता दुसरा नाम नाही प्रभू सारखा, कोणता दुसरा नाम नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणता दुसरा नाम नाही येशूसारखा, कोणता दुसरा नाम नाही प्रभू सारखा, कोणता दुसरा नाम नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणता दुसरा नाम नाही येशूसारखा, कोणता दुसरा नाम नाही प्रभू सारखा, कोणता दुसरा नाम नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणता दुसरा नाम नाही येशूसारखा, कोणता दुसरा नाम नाही
सारखा कोणता दुसरा नाही येशू सारखा तसा आदराच्या योग्य तसा महिमेच्या योग्य तसा स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य पण तसा आदराच्या योग्य तसा महिमेच्या योग्य तसा स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य पण हा परमेश्वर तुमच्यासारखं कोण नाही असा आणि सगळे प्रभू हातांची रचना असत तुम्ही एकमात्र खरे परमेश्वर असास सगळं जग तुमचा असा जगातले सगळे देश त्यातले सगळे वस्तू ते सगळे व्यक्ती तुमचे असत प्रभू आणि आम्ही नतमस्तक असो प्रभू तुमच्या महानतेच्या समोर तुमच्या दयेसाठी तुमच्या करुणासाठी तुम्ही दयाळू असास प्रभू कृपाळू असास धन्यवाद तुमच्या आत्म्यासाठी जो आमच्या आतमध्ये असा धन्यवाद तुमच्या वचनाच्या ज्ञानासाठी जो तुम्ही आमका दिला असास धन्यवाद या वेळेसाठी आमच्याकडे ऐकणारी कान समजणारं हृदय आणि एक जीव असायची कायम योग्य बोलता धन्यवाद येतो वचन आमच्या आत्म्यात मिळान विश्वास निर्माण करताला आणि ती परिणाम त्याच्यासाठी आम्ही तयार असो धन्यवाद येतो प्रभू आणि या प्रार्थनेच्या शिवृतच्या नावात मागतो आमीन प्रेज लॉर्ड पाहू शकतोस तुम्ही हालेलुया किती लोक खुश असत सोबत तुमचा संडेमध्ये माका विश्वास असा की तुम्ही परमेश्वराच्या आशीर्वादांचा आनंद घेतास प्रेज द लॉर्ड वचन जेव्हा आमच्याकडे येता वचन फक्त ह्याच्यासाठी नाही ना की आम्ही वचनातून ज्ञान घेऊ वचन ह्याच्यासाठी येता की आम्ही वचनाक आपल्या जीवनात वापरू शकतो कायम लक्षात ठेवा त्रास जेव्हा की जेव्हा लोक स्कूल गेले तेव्हा ही गोष्ट त्यांना नाही माहीत होती की जर ज्ञान त्यांच्याकडे येता असा त्या ज्ञानाक त्यांच्या जीवनात त्यांना लावचा असा तर त्यांच्याकडे प्रश्न असतात मी इतिहास कशाक वाचतोय मी भूगोल कशाक वाचतोय याचा मला काय फायदा होतलो असा कारण त्यांना नाही माहिती असे की त्या ज्ञानाक जीवनात कसा लावचा असा तर ज्ञान तुमच्याकडे असा आणि तुम्ही ज्ञानाक जर तुमच्या जीवनात नाही लावू शकत आतास तर ज्ञान असण्याचा काय फायदा नाही तर जेव्हा पण ज्ञान तुमच्याकडे येत स्वतः विचारा मी आता ज्ञानासोबत काय करू मी या ज्ञानासोबत आपला जीवन चांगला कसा बनवू कारण तुम्ही त्या ज्ञानासोबत जर आपलं जीवन चांगलं नाही बनवू शकलास तर नुकसान तुमचं असा ज्ञान तुमच्याकडे आणला त्याच्याकडे जाता की तुम्ही त्या ज्ञानातून एक बदल आणू शकतात आपल्या जीवनाक चांगलं बनवू शकतात तर फक्त ज्ञानाक पकडून नको ठेव ज्ञानाक वापरणं पण एक आर्ट असा एक ज्ञान असा तर तुमच्याकडे नक्कीच असा होया की ज्ञानाक खैसर वापरू पुरुष लोक जेव्हा शिकवत तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की ही भाषा शिका ही भाषा शिका ही भाषा शिका आणि ते भांडाक लागले की मका एवढे भाषा कशाक शिकवले जातं असत आणि ते म्हणतात नाही ना मका नाही शिकायची असा कमॉन जर तुम्ही खयच्या पण सायंटिस्टला विचारला असो तुमका सांगतलो जेवढे भाषा तुम्ही जाणतास
तेवढंच वेगान तुमच्या डोक्यात चलता. आणि जेव्हा तुमचं वय 5 वर्ष ते 6 वर्ष असा तेव्हा तुमच्या आतमध्ये भाषा शिकायची योग्यता असा. जर तुमका व्यवस्थित दिशा दाखवली जाय तर तुम्ही कमीत कमी 8 वर्षात अगोदर 10 भाषा शिका शकतात. सो खूप वेळा लोक नाही जाणत की ज्ञानाचो काय फायदो असा. तर ते ज्ञानाक व्हॅल्यू नाही देणं असत. ज्ञानाक असाच फेकून देतात. की त्या ज्ञानाने त्यांचं जीवन बदलू शकता. त्यांचं जीवन उठा शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच अज्ञानतेसोबत ते सगळं जीवन जगत राहतात. जेव्हा पण त्यांना कोणी ज्ञान देऊचा प्रयत्न केला तेव्हा म्हणतात ज्ञान नको देऊ. त्याच अज्ञानतेसोबत ते चर्चमध्ये येले आणि ते स्वतः प्रश्न विचारू लागले, मी पूर्ण बायबल कशा वाचू? थोड्यात काम नाही चालायचं काय? कारण त्यांना माहीत नव्हतं की ज्ञान त्याच्यासोबत काय करू शकता. तर तुम्ही जर स्कूलमध्ये वेडपणा केलास तर चर्चमध्ये नको करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर स्कूलमध्ये केलास जर सर तुम्ही ज्ञानाबरोबर लढावतास, मका एवढा कशाक शिकवला जाता असा, मका एवढा कशाक दिला जाता असा, शेवटी मी याचा काय करतलंय. मी सांगतोय थँक गॉड गुगल तुमच्यासारखं नाही विचार केले. सगळ्यांनी आमच्याकडे कशा गोया असा. कधी नको विचार करू की जेव्हा तुमच्याकडे ज्ञान येता असा तर बेकारमध्ये येता असा. तर ज्ञान तुमका वापरणं शिकायचा असा आणि तेव्हा तुमच्या जीवनात काय करू शकतास, अधिक चांगलं बनवू शकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता असास बजाक बोला ज्ञानाक नकारू नको. ज्ञानाक वापरा. तर पास्टर ख्रिसनी मसीहच्या विषयात एक संदेश दिल्याने की ख्रिस्तीपणाचे 3 डायमेन्शन असत, 3 डायनामिक्स असत, 3 आयाम असत, 3 गोष्टी असत ख्रिस्तीपणाची. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगले की सगळ्यात पहिला असा वर्क ऑफ ख्रिस्टनिटी, ख्रिस्तीपणाची यात्रा, ख्रिस्तीपणाची चाल. दुसरं त्यांनी सांगल्याने वर्क्स ऑफ ख्रिस्टनिटी, ख्रिस्तीपणाचे काम. तिसरा लक्षात ऐका घेऊन की ज्ञान असा येता असा. तुम्ही एका नीट घेतलास तर लोक असतात ना की ज्ञान त्यांना समजणं नाही ना ते आपले कान बंद करतात. तर ऐकत राहा, अर्थ पण समजतो तुमका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या संग ऐकत राहा, अर्थ समजतलो. कोणी कधी पिक्चर मधसून बघल्यानी बघितलास ना, कधीतरी टी व्हीवर चालू होते, तुम्ही मधसून बघितलास, स्वतः काय सांगितलास, बघित राहूया स्टोरी समजतली. तुम्ही ऐकत राहा, माझ्या संग ऐकत राहा, समजताला. तर बळा नको, सोडून नको देऊ आपल्या डोक्यात की काय चालू असा ह्या. हो सांगू की पास्टरने हा खैसून सुरू केल्याने काळजी नको करू. ऐकत राहा, माझ्या संग ऐकत राहा, ऐकत राहा. ती इंग्लिश मूवी बघून बघून लोकांना इंग्लिश मूवी पण समजता नाही समजणार जेव्हा पूर्ण परिवारात कोणी इंग्लिश नाही बोलली असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साऊथची मूवी समजता, युपीवाले सगळे साऊथची मूवी बघतात. ती म्हटलं तुमका कसं माहिती? म्हटलं माका माहिती असा. तेव्हा तिने सांगले नाही युपीवाली तमिळची मूवी तमिळमध्ये बघण्याशी हिंदीमध्ये बघतले, डब करून टाकल्यान त्यांनी. तो वया सांगा पळा नको जाऊ, सगळं ऐकत राहा समजताला. तर काय बोलले त्यांनी, ख्रिस्तीपणाचे 3 डायमेन्शन, 3 डायनामिक्स. आणि तिने सांगल्यानी पहिला काय असा ख्रिस्तीपणाची यात्रा, दुसरा काय असा ख्रिस्तीपणाचे काम आणि तिसरा असा ख्रिस्तीपणाचा युद्ध. अशा प्रकारे असा की तुम्ही याच्यामधलं कोणाकच नाही सोडू शकणार. तुम्ही नाही सांगू शकणार की मग ह्या देवा मी ह्या नाही घेऊचा ह्या नाही होता असा. तीनही गोष्टी तुमका समजायच्या असत. पण जर आज आपण मेजर बघू त्याला असं होता असा ख्रिस्तीपणाचा युद्ध, तर आपलं मन बनवा की ह्या पण जा असा तुमका व्हया असा. तुमच्याकडे निवड नाही असा की तुम्ही त्याला नाही घेशात. अशा प्रकारे तुम्ही जर प्रेग्नंट होतास आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलास, तुमका एका मुलाची आशा तुमका 3 मुलं जन्मली. तुम्ही म्हणता डॉक्टर तुम्ही 2 घ्यावा माका 1 द्यावा. करू शकतास तुम्ही असा? 3 घरात घेऊन जायचे लागतील. प्रेज द लॉर्ड. कसा तसेच काय असत ख्रिस्तीपणाचे काय असत 3 डायनामिक्स. तुम्ही कोणाकच सोडू नाही शकणार. तर तुम्ही एक पूर्ण ख्रिस्ती जीवन जगू इच्छितास. डोंट टेक ऑफ द वर्ल्ड आउट ऑफ द लाईफ. खायच्या पण क्षेत्रात वचनाक सोडू नको की या वाचनासून नाही जगतलंय, मी या वाचनासून जगतलंय. नाही, तुम्ही कोणाकच सोडू नाही शकणार. आता पूर्ण पॅकेज असा काय असा
जर 3 मुलं जन्मली तर 3 घरात घेऊन जायला लागतली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ख्रिस्ती आसा तुमका पूर्ण बायबल माहिती आसाक हवी, तुमका पूर्ण बायबल वाचून जगाचा लागतला. तुम्ही अर्ध्या बायबल वाचून जगान पूर्ण आशयांची आशा नाही करू शकनास. तो बिकम स्मार्ट. खूप लोक असतात ते प्रश्न विचारतात, पास्टर मी एवढ्या लोक दिवसापासून चर्चमध्ये येते, माझं जेवण कधी बदलतला? जेव्हा तुम्ही पूर्ण बायबल जगतलास. तुम्ही अर्धा बायबल जगान पूर्णची आशा नाही करू शकणार. हे अशा प्रकारे असा की कोणाची तब्येत खराब असा, डॉक्टरांनी सांगले 4 गोळे घेवचे असत, 4 सकाळी घेवचे असत, 4 दुपारी घेवचे असत, आणि 4 तुम्ही 2 सकाळी घेतलास, 2 दुपारी घेतलास, 2 संध्याकाळी घेतलास, कोणाची तब्येत ठीक होतली असा विचारते. असं आहे. डॉक्टर गेलास, डॉक्टर साहेब तुम्ही जी गोळी दिलास ते मी 3 महिन्यापासून घेत आहे, अर्धी अर्धी घेतोय. डॉक्टर म्हणतो पळान जायसून. तसंच ख्रिस्तीपणा असा, तुम्ही अर्धा नाही जगा शकणार. तुम्ही जसं तुम्ही जीवन जगावं तसं जगतालाच, मग तुम्ही जिथं पूर्ण आशिष मिळावं होई म्हटलं असं नाही होता. असा तर नाही असा. यू हॅव टू टेक द होल पॅकेज. काय घ्यायचं लागतं? पूर्ण पॅकेज, पूर्ण पॅकेज. पण आजकालच्या ॲप सारखे असा, जोपर्यंत तुम्ही साईन नाही करणार आय अग्री तोपर्यंत ॲप डाउनलोड पण नाही होणार. काय त्यात आहे मी करतात ना ॲप डाउनलोड, पहिल्यांदा काय येतं अग्री टू युअर टर्म्स अँड कंडिशन, प्लस नाही अग्री तर ॲप डाउनलोड पण नाही होत आला. हाच ख्रिस्तीपणा असा, टू ॲग्री विथ एव्हरीथिंग. पूर्ण परमेश्वराच्या वचनासोबत संवाद व्हायचा असा. पुन्हा सांगत नसते हो माका नाही वाटणार मी या करू शकतलय, करूचा लागतला. तुम्ही जर पूर्ण पॅकेज इच्छितास, तुम्ही जर पूर्ण आशिष इच्छितास, त्या पुढे नाही वाढायचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असं काय आम्ही प्रार्थना करतो की ख्रिस्ती काय हो गयो, परिपक्व हो गयो. परमेश्वराची सगळी समज, काय सांगलो आम्ही प्रार्थना साठी पावलान केल्यान, परमेश्वराची सगळी समज. तो जो वेळ असा की आम्ही खयला असो, इफिक्स 4:11-12 मध्ये आम्ही जर वाचलो आम्ही खैसर इला असो सिद्धतेत, तर ह्योच वेळ तो असा ज्या तुमच्याकडे सगळी समज असू शकता, सगळी सिद्धता असू शकता. लॉर्ड हालेलुया. आताच तुम्ही तर ख्रिस्तीपणाचे किती आयाम असत? किती? पहिला का असा ख्रिस्तीपणाची यात्रा, ख्रिस्तीपणाचे काम, ख्रिस्तीपणाचं युद्ध. ख्रिस्तीपणात एक युद्ध असा त्याच्यावरती आपण एक आज बोलतलो असो. टॉपिक असा फाईट लाईक मॅन, पुरुषांसारखा लढा. प्रेज द लॉर्ड. तर जर तुम्ही महिला असत तर माझ्याकडे नको भांडा. तुम्ही ह्या कशाक सांगलास की पुरुषांसारखे लढा? तो एक डायलॉग असा ज्याचा जेंडर बेस नाही आता, ठीक असा. तर आपल्या डोक्यात माझ्याकडे नको भांडाक लागू की पास्टरांनी पुरुषांची गोष्ट बोलले, महिलांचं कशाक नाही बोलले. तर जर तुम्ही क्रांतिकारी असाच ते बाहेर सोडा, आतमध्ये बसा, माझा ऐका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. महिला पुरुष सुद्धा डोक्यातून काढून ठेवून द्यावा. हालेलुया. टॉपिक काय असा? फाईट लाईक मॅन. कारण ख्रिस्तीपणात काय असा एक युद्ध असा, खूप जणांका नाही माहीत असा. खूपशा चर्चमध्ये ख्रिस्तीपणाचं युद्ध नाही शिकवला गेला. ते खैसर थांबले, गाल पर कोई मारे कचाटा दुसरा भी गाल देना. म्हटलं खूप चांगला, पण तो पहिला चॅप्टर होता. सिनियर चॅप्टर मध्ये लढाई पण असा. काय असा सिनियर चॅप्टर मध्ये लढाई. तर खूपशे चर्च सिनियर चॅप्टर पर्यंत पोचलेच नाहीत. तर खरं थांबून राहिले असत. एक गाल पर कोई मारे मी म्हटलं सिनियर चॅप्टर मध्ये लढाई असा. वाचा बायबल सांग. त्याच्या येशू ख्रिस्ताक विचारी होते आम्ही काय करू, भालो बिलो विकत घेऊ काय? पण एक दिवशी म्हटलं ना आता विकत घ्यावा. मी नाही सांगणार आमची लढाई भाल्याची असा. प्रेज द लॉर्ड. सिनियर चॅप्टर मध्ये लढाई असा, बजाव सांगा सिनियर चॅप्टर मध्ये लढाई असा. असताना तुमचं मुलगो असता, छोटं मुलगो, ते एकदा अरे बाबू काका खूप चांगले असत, ताई पण खूप चांगले असत, मामा पण खूप चांगले असत, जग खूप चांगला असा. आणि जेव्हा मुलगा 18 वर्षाचा होता ते तुम्ही सांगता मुला जग खूप खडूस असा, वाचान राहू. समजलं तुमका? सिनियर चॅप्टर. तर आम्ही कशात असो आज सिनियर चॅप्टर मध्ये ख्रिस्तीपणाचं युद्ध. बाजू सांगा ख्रिस्तीपणाचं युद्ध. तर ख्रिस्तीपणात काय असा एक युद्ध, जगा तुका जाणूचा लागतला आणि जगा तुमका लढाचा लागतला. खूपशा लोकांका नाही माहिती असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बस का माझ्यासोबत चला वाचूया मत्तय 11वा अध्याय आणि 12वे वचन. लिहिला असा, योहान बपतिस्मा देणाऱ्याच्या दिवसापासून आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यात बलपूर्वक प्रवेश होत राहिलो असा आणि बलवान त्यांच्याकडसून खेचून घेतात. तू सांगता असं की स्वर्गाच्या राज्यात प्रहार होत राहिलो असा, पण जे बलवान होते
त्यांनी काय केल्यानी त्या प्रहाराक झेलल्यानी आणि राज्याक काय केल्यानी काढून घेतल्यानी. कोणतं दुसरं होतो जो राज्याक काढून घेऊक बगी होतो, पण जे बलवान, जे बुद्धिमान होते, जे शक्तिशाली होते, त्यांनी काय केल्यानी त्या राज्याक काढून घेतल्यानी. म्हणजे युद्ध होय दिला असा, राज्यावरती प्रहार हो दिलो असा. ज्या राज्य जे तुम्ही आसास त्या राज्यात लढाई हो दिली असा. जर आज तुमच्याकडे असा त्याच्याकडे खूप जणांनी लढाई लढलेली असा. जर त्या लोकांनी लढाई नाही लढली असती तर जर आज आमच्याकडे असा तर नाही असणार असता. एक्झाम्पलसाठी पाणी पितो बिसलेरी नाही पिली. बॉटल विकत घेऊन किती जणांनी पिल्यानी किती जणांनी पिल्यानी त्याने पिला असास थँक्यू. तो पहिलो माणूस ज्यांनी बिसलेरी तो पहिलो माणूस होतो ज्यांनी सांगितलं की आम्ही इंडियात बॉटल पाणी विकतलो. कारण सांगल्यानी हो येडो असा. इंडियात पाणी नाही खपाचा. इंडियात जे सगळीकडे हँडपंप असत, गावात असत, एवढे नद्या असत, हे पाणी नाही खपाचा. त्याने झाल्यानं नाही खपताला. त्याने आपली लढाई लढलो. आणि आज माहित नाही भारतात किती कंपन्या असत जे पाणी विकून आपला धंदो चालवत असत. इज अ लॉट. जर आज तुमच्याकडे जर कोणीतरी त्याच्यासाठी लढाई लढलो असा, जे महिला लिस्टिपला होत काही महिलांनी लढाई लढलेली होती. प्रेज द लॉर्ड हालेलुया. जर तुम्ही बिना पत्राशिवाय चालता असाल तर कोणीतरी लढाई लढलेली. प्रेज द लॉर्ड हालेलुया. लॉर्ड. जर आज महिला जीन्स घालू शकतात तर काहीतरी महिलांनी लढाई लढलेली. आज जर आमच्याकडे असा तर दुसऱ्यांच्या लढाईचा परिणाम असा. तर आम्ही नाही सांगू शकतो की आम्ही नाही लढाचो. आणि जर आमका सांगितलं जाताला त्याका आम्ही सरेंडर करतलो तर येडेपणा असतला. वी लर्न टू फाईट. आमका लढणं शिकायचा लागतला. आणि जेव्हा आम्ही लढाईची गोष्टी बोलतो तेव्हा आम्ही तलवारची गोष्ट नाही बोललो, बंदुकीची गोष्ट नाही बोललो, दांड्याची गोष्ट नाही बोललो, बॉम्बची गोष्ट नाही बोललो. पण आम्ही कशाबद्दल बोलतो? लढाईबद्दल. पुढे येतो समजला कायची लढाई. पण तुमका पहिल्यांदा आपल्याला समजायचं की तुमका लढायचं शिकायचं लागतला. कारण ख्रिस्तीपणाचा एक युद्ध असा. इट इज द फाईट टू फाईट. पहिल्या पत्र 6 अध्याय 12 वचन. असा विश्वासाची चांगली कुस्ती लढ. बोला विश्वासाची चांगली कुस्ती लढ. लढ काय लढव. काय लोक सांगतात पास्टर तुम्ही लढा आम्ही घरात जाऊन बसतो. मी लढा. यू गॉट टू फाईट. लढाई असा तुमका लढायचं लागतला. प्रेज द लॉर्ड. लढाई कसली असा विश्वासाची. बोला विश्वासाची चांगली कुस्ती लढ. बघा सांगा विश्वासाची चांगली गोष्टी लढ. आणि चांगली गोष्ट ही असा की ते मग सांगितल्यान विश्वासाची चांगली गोष्टी लढ. आणि खायच्या अध्यायात सांगितल्यान 6व्या अध्यायात. पहिल्या अध्यायात नाही सांगू. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ठीक आहे. सिनियर जेव्हा तुम्ही सिनियर होतला जेव्हा ख्रिस्ती तुम्ही पुढे जातालाच तुमका समजतं की एक लढाई पण असा तर बेटर असं की समजा एक लढाई असा जी तुमका लढाची असा. प्रेज द लॉर्ड. बाया सांगा एक लढाची असा. लढाई असा जी लढाची असा. कशी लढाची असा पुरुषांसारखी म्हणजे कशी चांगल्या प्रकारे लढाची असा. मेडे नाही असू शकत. मेडे नाही असू शकत. जर आमका दिला गेला असा आम्ही त्याका अशीच देतो. प्रेज द लॉर्ड. आज आमच्याकडे बायबल असा लोकांनी आपलं रक्त वाहिलं नाही तेव्हा काही बायबल आमच्याकडे असा चर्च एकत्र असा त्याच्याकडे लोकांनी काय लढली असा लढाई. तर नको विचार करू की तुम्ही नाही लढायचा आणि तुमका तुमच्याकडे कोणतरी लढताला असं नाही व्हायचं. असं गॉट टू फाईट. इज अ लॉट. नीतिसूत्र 24 अध्याय वचन. तर तू विपत्तीच्या वेळेस साहस सोडशीत तुझी शक्ती खूप कमी असा. सांगता की जर तुका त्रास झाला आणि तू जर पळालं तुझ्या मध्ये कायच नव्हता. लोक असतात पायच तो त्रास झालो पळून जातात. थोड्याशा त्रासाने पळून जातात कारण त्यांच्या डोक्यात ते लढासाठी तयार नाही असत. लढाक नाही इच्छित ते इच्छित की गोष्टी आपणच होक होय. ज्या गोष्टी आपणच नाही होत तेव्हा त्यांच्या आतमध्ये लढाची योग्यता नाही असा. डोंट वॉन्ट टू फाईट. ते हलके असतात एकदम काय हलके पासून मोठे वाटतात पण आतपासून एकदम हलके असतात. लॉर्ड. का आठवता थोडे 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट तर शूटिंग होती. 8 वर्ष होतली 7-8 वर्ष होतली. हा शूटिंग होती. मी एक सोफा विकत घेऊ केलंय. मोठं जो सोफा होतो 80,000 त्यावेळी होतो. 80,000 खूप मोठी गोष्ट होती. खूप खुश झाले म्हटलं ओ वाव. शूटिंग पण होती आम्ही त्याला विकत घेतलं आणि नंतर आम्ही त्याला उठव केलं एका हाताने उठवलंय. लोक असे असतात लांबसून काय असतात बलवान छोट्या तासाने पळून जातात. त्याच्यामध्ये काय नाही असा. कॅनॉट बी दॅट वे. तुम्ही त्या प्रकारे नाही असू शकणार. जर तू विपत्तीच्या वेळेस साहस सोडशील तर तुझी शक्ती काय असा खूप कमी. गॉट टू फाईट. नाही त्रास होतो लढा. अर्थ ह्यो नाही की तुम्ही पळून जाशात.
लॉर्ड हालेलुया. जय सांगा लडाख ना शिका. पुरुषांचा खरा लडाख शिका. ख्रिस्तीपणाचा एक युद्ध असा. ख्रिस्तीपणाचा एक युद्ध असा. लढाई चालू असा. तुमका वाटतं की लढाई नाही तुमका मी सांगते चालू असा. युद्ध चालू असा. खूप जणांका माहितीच नाही लढाई चालू असा. त्यांका वाटतं फक्त सगळं आपणच होता असा नाही. लढाई चालू असा. तो कुलान बोलतात नाही बोलणं. काही कुलान चालू असा. त्या दिवशी कोणीतरी माका पाठवल्यान. आता मुलांका खूप जण सांगतात की हो मुलांची शिक्षण खूप गरजेचं असतं. तुम्हाला सांगते की तुमच्या मुलांचं शिक्षण किती गरजेचं असतं. तुमका माहिती तरी असं त्यांना काय शिकवतं असत. नाही आमचं मुलगा लीडर नाही बनू शकणार. तो चर्चमध्ये नाही येऊ शकणार. तुमका माहिती असं बाहेर काय ते शिकवतं असत. कदाचित मी दाखवू शकते. कॅन यू गिव्ह इट टू यू. आय विल गिव्ह इट टू यू. आय विल शो यू समथिंग. तर तुम्ही येडे असत की तुमका नाही माहिती की जगात काय होता असा. मोठं नाही म्हटलं आमचं मुलगा नाही लीडर बनायचो. तुमका माहिती तरी असं की काय मुलांना काय शिकवलं जातं असं. तुमच्या मुलांना काय खेळतात ते तुमका माहिती आहे. शोधा एकदा काय शिकवतात ते का. त्यांच्या फोनमध्ये तो काय बघता. तुमका समजतं की तुमच्या मुलाक जेव्हा तुम्ही भोळे समजता तो काय करता असा. आमका आमच्या मुलावर विश्वास असा. तुम्ही आळशी असास. तरी तुमका तुमच्या मुलावर विश्वास असा. मेहनत करूक नाही इच्छिनास. त्या लढायची हिंमत नाही असा की तुम्ही कसं तुमच्या मुलाक तुम्ही सुधारतलास. तुमका मुलांका सुधारणा नाही येणार. तुम्ही बिघडा. फाईट. तुमच्या लढायची ताकदच नाही असं. तुम्ही आपल्या मुलाक पण सुधारू शकता. तुमच्या मुलांच्या डोळ्यात डोळे टाकून सांगू शकता की काय नको सांगू 2 देतलंय. तुमच्या मुलांका त्याची चुकी इलाज करू शकता. त्याच्यामध्ये हिंमत नाही असा. त्याची ताकद नाही असा. तू कारण की तुम्ही सांगतात की नाही आमचं मुलगो त्याच्यामध्ये काय नाही करू शकणार. ते नको करू देव. तुमका माहित नाही तुमच्या मुलांसोबत काय करतात बाहेर. मी तसे तुझा भला इच्छिते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टेक एक बोला लढणं शिका. लढणं शिका. आपत्तीच्या वेळेत पळायला नको जाऊ. आपत्तीच्या वेळेत पळायला नको जाऊ. तर जेव्हा गोष्टी खराब होतात तेव्हा काय करा. लढा. उभे राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पळून जाऊन काय भेटायचा नाही. लढताला असतं जिंकाची गॅरंटी असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकतास बोला मी लढा शकतोय. मी लढा शकतोय. योग्य लढा शकतोय. आणि विजय माझा असा. प्रेज द लॉर्ड. ऐकतास तुम्ही. आय विल शो यू समथिंग. ओके. Hey kids, let's have fun. School, Saturn Club. तुमका ना माहिती तुमच्या मुलाला खाई घेऊन जाता असत. क्लास होत आहे. Let's have fun. School, Saturn Club. Science project, puzzle games, arts and crafts, natural activities. माझा मुलगा चर्चमध्ये लीडर नाही म्हटलं नको बनव. बनव तुला शैतान ते का. What is happening outside? त्याच्याकडे टाइम नसायचं. शिक्षण गरजेचं असा. तुमका माहिती तरी काय ते का शिकवतास काय शिकवतास ते का. पहिले तुम्ही त्याचं पुस्तक उघडून बघलास त्या पुस्तकात लिहिलेला का असा. तुम्ही ती पुस्तकापासून वाचलास. ती अँटी बायबल असत ती. किती बायबलच्या विरोधात लिहिलेला असा. किती माणसांच्या विरोधात लिहिलेला असा. किती नफरत त्यांच्या आतमध्ये भरली जाता असा क्लासमध्ये. त्यांचे टीचर त्यांना काय शिकवता असत. एक जागा त्याच्यानं आम्ही त्यांना सुधारू शकतो. तुम्ही त्यांना तुम्हीच लांब ठेवला असास. ठेवा लांब. लॉर्ड. डोंट हॅव गट्स. तुमच्या आतमध्ये तुमच्या मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना योग्य करू तुमचं गट्स तुमच्या आतमध्ये नाही असत. वॉन्ट टू फाईट. म्हटले कोण लढताला घरात शांती होईया. शांती होईया. शांतीसाठी पण लढायचं लागतं. माझ्या सांगा शांतीसाठी पण लढायचं लागतं. सांगा शांतीसाठी लढायचं लागतं. काय माहिती आहे तुमका या. मी सांगते माहिती मी तुमका देते असे. प्रेज द लॉर्ड. असं आहे. किड्स लेट हॅव फन आफ्टर सॅटर्न क्लब. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. आपल्या जगात होता असा. मुलांचे त्यांचे मित्र त्यांना सगळं काय शिकवता असत. तुमका माहिती आहे त्यांना काय शिकवलं जाता खायचो प्रोग्राम तो बघता असा. नाही आमका आमच्या मुलावरती विश्वास असा. आळशी माबाप असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सांगा लढाई लढा. लढाई लढा. लढाई लढा. टीम का बदला. प्रेज द लॉर्ड. ओके. लूक 18:1 खूप फेमस वचन. तर त्यांनी
हय कोण बोलता असा? येशू ख्रिस्त बोला, हय सर येशू ख्रिस्त बोलता असा. नंतर त्यांनी ह्याच्या विषयात की नित्य प्रार्थना करा आणि आशा नको सोडू होईया. त्यांका हे दृष्टांत सांगितल्यान. ह्योचो अर्थ काय असा की माणसाक कायम प्रार्थना करूक हवी हा आणि हार नको मानूक होईया. बोला, माणसाक कायम प्रार्थना करूक हवी आणि हार मानता कामा नये. परत बोला, माणसाक कायम प्रार्थना करूक हवी हा आणि हार ना मानता कामा नये. ह्यो काय सांगता असा? लढा. वचनात काय लिहिली असं? लढाई. की माणसाक कायम प्रार्थना करूक हवी आणि हार मानता कामा नये. हार मानता कामा नये. आता तुम्ही हार नाही म्हणू शकणार. याचा अर्थ काय असा? लढा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉट टू फाईट. गॉट टू फाईट. तुमका लढायचा लागताला. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही लढलाच नाही तर दुसरं कोणतरी त्या गोष्टी काढून घेऊन जातलो. आम्ही वाचलो परमेश्वराच्या राज्यावरती काय होईल असा? प्रहार होईल असा. तर तुम्ही तुमच्या मुलासाठी नाही लढतलास तर दुसरं कोणतं तुमच्या मुलाक घेऊन निघून जातलो. जर काय चालू असं एक लढाई. यू गॉट टू फाईट. तुमका प्रत्येक आत्म्यासाठी काय होतं लागतला? लढायचा लागतला. तुम्ही जर ते आत्मिक जिंकण चर्चमध्ये नाही घेऊन जाऊ शकशात तर शैतान त्या आत्म्याक खाई घेऊन जातलो? नरकात. यू गॉट टू फाईट. तुमच्या सेल साठी काय करूचं लागतला? लढायचा लागतला. तुमका तुमच्या दशमांश देवासाठी लढायचा लागतला. तुमका तुमची पार्टनरशिप देवासाठी लढायचा लागतला. जर तुम्ही जर पैसे नाही दिला असाल त्या शेतात तुमच्या पैसे काहीतरी चुकीच्या जागेवर घेऊन जातलो. त्याका माहिती असा थंयसून तुमका काय भेटायचा नाही असा. चर्चमध्ये तुम्ही देतलास त्याका परमेश्वर तुमका वाढवून देतलो असा. गॉट टू फाईट. तुमका लढायचा लागतला. तुम्ही गपचूप नाही बसू शकणार. गॉट टू फाईट. कम अ फाईट. प्रेज द लॉर्ड. करू सांगित यू गॉट टू फाईट. प्रेज द लॉर्ड. दुसरा वचन. ओ पास्टर तुम्ही चुकीचं शिकवतास. अच्छा मी चुकीचं शिकवतोय. कुणी सांगितलं लढाई दिली असा? म्हटले ओके. मी काय सांगितलं? माणसाक कायम प्रार्थना करू आणि हार हार मानता कामा नये. ओके चला पुढे जाऊया. मी काय सांगितल्यानं? तिने काय केल्यान? दृष्टांत. तुका माहिती ना येशू ख्रिस्त कसं बोलायचो? पहिल्यांदा बोलायचो मग समजण्यासाठी काय करायचो? एक्झाम्पल द्यायचो. काय द्यायचो? तर अजून त्यांनी काय दिले? एक्झाम्पल सांगितल्यान. चला वाची. खंयच्या तरी नगरात एक न्याय व्हायचो. जो ना खायच्या माणसाक घाबरायचो आणि ना खायच्या कोणाची पर्वा करायचो. थर्ड क्लास न्यायी. खडूस न्यायी. बोलू शकतास खडूस न्यायी. मिळाले का तुमका असे लोक? ना परमेश्वराक भियायचे ना माणसाची पर्वा करायचे. एक असोच व्यक्ती असा होय. खायच्या नगरात एक कोण राहायचो? न्यायी. जो ना परमेश्वराक घाबरायचो ना खायच्या माणसाची पर्वा करायचो. कधी मिळाले तुमका असे लोक? नाही मिळाले. मिळतात ना, असतात ना जे एकदमच खडूस असतात. एकदमच खडूस. टॉप क्लास खडूस. लॉर्ड. आणि ह्यो काय होतो? न्यायी. शक्तिशाली खडूस. प्रेज द लॉर्ड. जज काय असतात? शक्तिशाली. आणि त्या दिवसात जज खूप शक्तिशाली होते. आज पण खूप जज शक्तिशाली असत पण जजाने आपली सामर्थ्य सरकारांका दिले नाही असा गोष्ट वेगळी आहे. पण न्यायी कायमच खूप शक्तिशाली राहिलेले असत. प्रेज द लॉर्ड. सो खैर नगरात एक न्यायी राहायचो. जो ना परमेश्वराक घाबरायचो जाना खायच्या माणसाची पर्वा करायचो. खायच्या कोणाचीच पर्वा नव्हती. नंबर 1 चो खडूस. नेक्स्ट. त्याच नगरात. बोला त्याच नगरात. समजला? गोष्टीतून बाहेर तर नाही जायचं. त्याच नगरात. बोला त्याच नगरात. एक विधवा पण राहायची. बॉय राहायची. विधवा. ती बाई 7 दिवसासाठी नाही असा. तीच. आणि समोर कोण असा? बोला खडूस न्यायी. परमेश्वराने काय सांगितले? आता परमेश्वराक घाबरायचो ना माणसाक घाबरायचो. आणि ही कोण होती? विधवा. जो त्याका परत परत येऊन सांगायची माझा न्याय करून मुद्दल असून मका वाचव. जी बाई विधवा होती. नवरो मेलो असतलो. कोणतरी त्याची संपत्ती हडपूक बघी होतो. माहित नाही काय करू बघी होतो. काहीतरी त्रास होतो. ही काय होती? विधवा. जी सहायता करूसाठी कोणच नव्हता. आणि बाई बुद्धिमान होती. त्याच नगरात एक विधवा पण राहायची. त्याच्याकडे येऊन सांगत राहायची माझो न्याय करून मका मुद्दल असून वाचव. काय या बाईक माहित नव्हता ज्या माणसाच्या समोर जातात ही तो खडूस असा. पण या बाईक काहीतरी माहित होता. नगरात एक विधवा पण राहायची. त्याच्याकडे येऊन सांगत राहायची माझो न्याय चुकवून माका मुद्दल असून वाचव. ती काय करी होती? उभी राहिलेली. पळाली नाही.
ऐकताच तुम्ही? हीर होती. त्याच नगरात एक विधवा पण राहायची. ती तिच्याकडे येऊन सांगत राहायची, "अजून न्याय चुकून माका माका मुद्रासून वाचव." नेक्स्ट. काही वेळेसाठी तर तो नाही ऐकलो. तुला काही वेळेसाठी तर तो नाही ऐकलो. अजून काय शिकूया? बोलला लढाई लांबपर्यंत चालता. पण काय आपण नाही माहिती असं बोलतो तर मी आज प्रार्थना करतो उद्या परिणाम येतले. लढाई लांबपर्यंत चालता. लढाई कधी एक दिवसात संपत नाही. तर काय होतं काही वेळ दिवसापर्यंत तरी तो नाही मानलो. पण ही बाई परत परत त्याला सांगी होती. परत परत त्याच्याकडे मागी होती. लढाई काय चालू होती? लांबपर्यंत. एक दिवसात नाही संपणार. तर जा तुम्ही बदलू इच्छितास ताका एका दिवसात नाही बदलात. पण काय तुमच्या आतमध्ये हिंमत असतली उभ्या राहायची. काही वेळेपर्यंत तो नाही मानलो. लढाई लांबपर्यंत चालतात. बदल तुम्ही इच्छितास ते एका दिवसात नाही येऊचे. तर हार नको मानू की हो जे बदल मी इच्छित होते ते नाही इले. नाही बनान राहा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. सांगा बनान राहा. बनान राहा. तुमची ते चुकीचे सवय असेल नाही तर काय तर काही असेल ते बनान राहा. बनान राहा. पण बदल एका दिवसात नाही येऊचो. बदल येऊ काय लागता वेळ. लढाई काय होत होता लांबपर्यंत चालता. प्रेज द लॉर्ड. काही वेळेपर्यंत तो नाही मानलो. परंतु शेवटी बोला परंतु शेवटी पण शेवटी बोला पण शेवटी बोला पण शेवटी किती जणांनी क्रिकेट मॅच बघितली नाही असं फुटबॉल बघितलास आणि पहिल्या ओव्हरमध्येच रिझल्ट इलो. रिझल्ट कधी इलो? शेवटी बोला ना. रिझल्ट कधी इलो? रिझल्ट कधी इलो? जर तुम्ही लढाई शेवटपर्यंत लढलास तर रिझल्ट येतो तो तुमच्या पक्षामध्ये येतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. लढाई लढा तरी शेवटपर्यंत पोहोचा तरी. प्रेज द लॉर्ड हालेलुया. काही लोक लढाईमध्येच सोडतात ते शेवटपर्यंत पोहोचणत नाही. तुला सुरुवातीक नाही येणार. रिझल्ट कधी येता? शेवटी. सो यू गॉट टू फाईट. शेवट कधीपर्यंत थांबायचं लागतला? शेवटपर्यंत. सांगा शेवटपर्यंत थांबून राहावा. सोडून पळा नको जाव. जगमध्ये सोडून नको जाव. लढा. मग सांगतो तो मास्क घाला या घाला. म्हटले लढा. लढा तुम्ही. नाही त्यांनी सांगितलं नाही ना आम्ही घातलं. म्हटले कशाक घातलास? लढलाच नाही कशाक? काय होती तुमची लढाची योग्यता? यू फाईट. नाही त्यांनी वॅक्सिन बोलली आणि आम्ही घेतलं. कशा घेतला? कशाक नाही लढलास तुम्ही? आज जे आम्ही लढा निघलो सगळा योग्य झाला. नाही झाला? आम्ही मास्क नाही घेतलो, आम्ही वॅक्सिन नाही घेतलं, सगळं ठीक झालं. कारण आमका माहिती आहे शेवटी लढाई विजय आमचंच होतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आम्ही विजयाच्या साईडवर असो. कशाच्या साईडवर असो? आपली टीम कायम जिंकता. प्रेज द लॉर्ड. आमका ह्या पण माहिती आहे रिझल्ट कधी येतात? शेवटी. प्रेज द लॉर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये काय रिझल्ट नाही येणार. फुटबॉल मॅचमध्ये पण 90 मिनिटानंतर रिझल्ट येतात. 10 मिनिटात बोलले रिझल्ट येतो नाही येणार. तर लढाईचा रिझल्ट कधी येतात? शेवटी. खूप जणांना काय नाही माहिती असा. ते हार मानतात. थकान बसतात. बोलतात नाही आम्ही प्रयत्न केलं आणि गोष्टी नाही बदलले. शेवटपर्यंत जावा. शेवट काय असा? फर्स्ट कसा समजता शेवट इलो? ऐकायचा काय? हॅलो. सरळ असा शेवटी ना शेवटी कोण ना कोण जिंकलो आणि तुम्ही जिंकता. प्रेज द लॉर्ड हालेलुया. म्हणजे अर्थ काय असा जोपर्यंत जिंकणार तोपर्यंत लढत राहा. लॉर्ड. शेवट कधी होता? जेव्हा कोणतरी जिंकलो. लढाईचा अंत कधी होतो? जेव्हा कधी जिंकलो. जिंकलो कोण? मी. तर जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत मी काय करतोय? लढत असं. तोपर्यंत मी जिंकणं नाही असं. तोपर्यंत मी काय करतोय असं? लढत असं. हारासाठी नाही असं. बोला मी हारासाठी नाही असं. जिंकासाठी असं. जिंकासाठी असं. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. काही वेळेसाठी तर तो नाही मानलो. तिने पण मन बनवले ते दृष्टान. तुम्ही ऐकणार हो ना असं. दिस इज सो ब्युटिफुल. ऍक्टर नाही असं पण शेवटी मनात विचार केलाय. आता बदलता कोणाचा? तो खडूस. प्रेज द लॉर्ड. माका ना माहिती तुमच्या समोर कोणचा खडूस असा. पण मला माहिती प्रत्येक खडूस बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तुम्ही म्हणता माझ्याकडे ताकद नाही. ही विधवा बाई होती. विधवा. विधवा असं तुम्ही स्वतः बेचारी आपला नारी स्वतःच्या घरात बसून समजा. की तो पास्टर नाही तुम्ही सांगतलंय अरे आंटी तुम्ही विधवा तुम्ही विधवा. मी नाही बघू शकतो तुमका असं. माझं बायबल तुमका अशी नाही बघू शकणार. लॉर्ड हालेलुया. हालेलुया.
बोला मी विचारू नाही असंय. आनंद येऊन बोला बोला मी विचारू नाही असंय. विचारू नाही असंय. मी लढा शकतोय आणि जिंका शकतोय. प्रेज द लॉर्ड. तर काही वेळासाठी तर तो नाही ऐकलो, पण शेवटी मन बदलला. तो जो आत्मा जे तुम्ही फॉलोअप करता तुमका वाटता तो नाही येतलो, शेवटी येतलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शेवटी येतली. तुम्ही म्हटलास 5,000 रुपये खूप मोठे असत, तुम्ही घुसा तरी आतमध्ये. शेवटी तुम्ही 5,000 देऊ शकतालच. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. घुसा तरी मध्ये घुसा तरी. तुमका वाटतं की घुसाच्या आधी तुम्ही हरलास. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लढाईत घुसा. गेट दिस फाईट. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा चर्च सुरू केलं. तेच गोष्टी परमेश्वराने मला सांगितल्या. आयझॅक लढाई लढ. तोपर्यंत पोच जिंकतलस तूच. होली स्पिरिट टोल्ड यू. शेवटी पूर्ण भारतात पहिलं चर्च मी सुरू केलंय. लॉर्ड आय से व्हॉट शुड आय डू? लढ. तोपर्यंत पोच जिंकतलस तूच. ओके लॉर्ड फिनिश. शेवटीपर्यंत जातलं असे. प्रेज द लॉर्ड. जेलमध्ये जायचं लागत तर लातलंय. मार खायचं लागत तर मार खातलंय. मी या लढाईच्या खायपर्यंत जातलंय. शेवट टाकत. पण बघतो यांच्या आतमध्ये काय होतो माझ्यापेक्षा मोठा असा. लॉर्ड हालेलुया. का असंच आम्ही झेलू नाही शकणार. बघते का असा. हिअर आय बी द लॉर्ड. पर्यंत तो नाही ऐकलो. पण शेवटी काय झाला? मनात विचार करून सांगल्यान. या गोष्टी खूप चांगल्या गोष्टी असत. तर पहिल्यांदा त्या न्यायाचं कॅरेक्टर आपल्या कोणी सांगलेलं आहे? परमेश्वरान. न्यायी कसं होतो? दृष्ट, खडूस. आता कोण बोलता असा ह्यो? विधवा, परमेश्वर का न्यायी स्वतः? हॅलो, कोण बोलता असा होय? आता न्यायी. वेळपर्यंत तू नाही ऐकलो. कोण नाही ऐकलो? खडूस न्यायी हा ना. पण शेवटी मनात विचार करून सांगल्यान. कोणी विचार करून सांगल्यान? खडूस न्यायी. ठीक आहे ना. जर मी नाही परमेश्वराक भिया नाही आणि ना माणसांची काय पर्वा करतोय, म्हणजे ह्या माणसा काय माहित होतं की ह्यो नंबर 1 खडूस असा. ना काही लोकांमध्ये तू चुकी केलंस म्हणतो नाही मी नाही केलंय. तो हा मी असं आहे खडूस. ह्यो पण मान भेट बसलेलो की मी खडूस असोय. द लॉर्ड इंटरेस्टिंग. तरी पण लाईक दिस. तरी पण विधवा मग सतवता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळ्यांका सतय होतो. या विधवान त्या कसं तो सुरू केल्यान. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही लढा तरी, तुम्ही त्यांच्या प्रशा तरी करा. पण बघ ते कशा नाही बदलतले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी आमका सजवलं नाही. जेव्हा मी लढतलो त्यांना पण प्रेशर फील होतला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर लढलाच ना त्यांच्यावरती प्रेशर फील नाही होतला. ह्यो खडूस माणूस काय सांगता असा? विधवा काय करता असा? माका सतवता असा. त्याचं मी न्याय करतलंय. का बदलूचा लागला. प्रेज द लॉर्ड. बदलल्याने विधवा गुंड पाठवल्या. प्रार्थना करी होती. लढा होती. त्याचं न्याय चुकवतलंय. असा नको हो सारखी येऊन माझ्या नाकात दम करीत. आता बिया कोण होतो? खडूस न्यायी. कशाक? त्या विधवेन हरणा मना केल्यान. तुम्ही हरणा मना करतास तेव्हा आता ह्याची गोष्ट कोणाची असता? समोरच्याची. लॉर्ड हालेलुया. डोंट गिव्ह अप. तुका समजतं की लोक अठरा काय असा लढाई. माणसं काय करू गई? कायम प्रार्थना करू गई. आणि हार किती लढाई असत की तुमका वाटतं तुम्ही हारलास. तुमका वाटतं की जर तुम्ही टिकला असता तुम्ही जिंकता असता. प्रेज द लॉर्ड. ऐकतास तुम्ही? फक्त तुम्ही जर ठिकाण राहतास. खयच्या पण गोष्टीची लढाई कशाक नसू दे. ला वाढवची, पैसे जास्त देऊची, मुलांका सुधारूची, समाजाक सुधारूची, पण तुम्ही फक्त हे बनान राहतास. लॉर्ड. तुम्ही काय करशात? बनान राहशात. काय करू शकत होतास? ती लढाई जिंकला असतास. शेवटी रिझल्ट येता. सुरुवातीक नाही येणार. शेवटपर्यंत गेलासच नाही. लॉर्ड. विधवा मग सतत राहता. तुझं न्याय चुकवतलंय. बघा. तो काय सांगता असा? जर मग दृष्टांक आमच्या प्रार्थनेत बदलू शकतो. विचार करा. परमेश्वर तर तसं पण आमच्या बरोबर असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. त्याच तुम्ही प्रार्थना नाही करणार असता तुम्ही शैतानाक दाखवत की तुम्ही आता हार मानलास. प्रार्थना करता शैतानावरती प्रेशर असा. माहिती अजूनपर्यंत तुम्ही हार
नाही म्हणला असास, तुम्ही प्रार्थना बंद केलास त्यांना वाटतं हार मानलास. श्रीकृष्ण सांगितले माणसाक कायम प्रार्थना करू कोणी हार म्हणता कामा नये. जेव्हा तुम्ही 15 मिनिटं उठून प्रार्थना करीत झोपेसून लढान त्यातून तुमका घाबरावतो. माणूस प्रार्थना करूसाठी झोप सोडू शकता, प्रार्थना करू शकता. कम ऑन. चला आपण बघूया टीपीटी 4थं वाचू बघूया. काय जर इम्पॉर्टंट गोष्टी असतात तुम्ही पिक करू शकता लढाईसाठी वर्ड, साठी शब्द. प्लीज अँड क्वाईट सम टाइम खूप दिवसापर्यंत त्याचं नाही ऐकलो. शी केप्ट आस्क हिम, मागत रवली. ही सेफ टू हिमसेल्फ, त्यांनी स्वतः सांगितले कीप्स अनॉइंग मी. ही विधवा मग त्रास देता असा. डिमांडिंग हर राईट्स. काय मागे होती आपले अधिकार. काय मागे होती आपले अधिकार. जे आपण लढाई लढतो त्यात आपल्याला काय माहिती असं का आपले अधिकार. व्हॉट्स युअर राईट्स. लोकांना आपले अधिकार माहितीच नाही असत. कधी माहितीच नाही जाऊन शोधा. कोण तुमका तुमचे अधिकार सांगूच नाही असं. हा तो चॅप्टर पण हटवले आणि नागरिक अधिकार. तर लढाईच्या घुसण्याच्या आधी काय जाणार सांग. लढाईत घुसायच्या आधी नागरिक अधिकार. इज अ लॉट. So she was demanding her rights. I'm tired of listening to her. मी ती काय कंटाळलोय. Though I'm not a religious man, don't care about opinions of others. आता मी परमेश्वराक भियातोय ना मी माणसाची पर्वा करतोय. Just get her off my back. मी का आपल्यापासून लांब करतलोय by answering from claim for justice. Claim for justice. जे न्यायासाठी जे दावे असत, न्यायासाठी दावे. तुम्ही लढाई लढत असेल तुम्ही काय करतास न्यायाचे दावे मानतात. लॉर्ड हालेलुया. ऐकताच तुम्ही हालेलुया इज लॉर्ड असता तुमका. तुम्ही अशीच लढाई नाही लढणास. लढाई कशावरती लढतास अधिकारावरती आणि काय करतास न्यायाचो दाव. आणि तुमका तुमचे अधिकार फक्त चर्च सांगू शकता. जेव्हा तुम्ही चर्चला नाही येणास वचन नाही ऐकणास रॅपसोडी नाही वाचनास तुमका कधीच नाही समजा की तुमचे अधिकार काय असत. हो पास्टर आमच्याकडे सर नळात पाणी नाही येणार. तुमका माहिती मी काय करू शकते. जर मी तुमच्या जागेवर येत असतो माझ्या नळात पाणी रोज येतं. माहित आहे तुमच्या नळात पाणी नाही येणार. मी फक्त नळा पकडते आणि म्हणणं असते येशूच्या नावात पाणी ये येतं. खूप वेळा केला असेल खूप वेळा. पळा नको पळायचं असतं नाही काय करा लढा. ना शिका प्रत्येक आत्म्यासाठी लढा. आपल्या अधिकारांसाठी लढा. लढतात कसा प्रार्थनात. प्रेज द लॉर्ड हालेलुया. असं काय नसतं आम्ही प्रार्थनेत नाही बदलू शकतो. हालेलुया. तुम्ही काय करा लढा. वाजक सांगा लढा. प्रार्थना करा. हार नको मानू. सांगा हार नको मानू. लढाई लढा. प्रेज द लॉर्ड. कुठे आपल्या हातांकाने करावं प्रार्थना. और अब जी के वो शिफ्र अल जी द्रवे रेगे दे जी दरे के वो शिफ्र अल जीन तरे के वो तबदी के फी तरे दे के जी द्रवो रेगे दे जी तरे के वो तबदी के अशी प्रत्येक जी लढाई तुम्ही आजपर्यंत सोडलेला असते प्रत्येक पकडा. प्रभा जी के वशू ते आत म्हणजे तुम्ही सोडलेले असते आज पकडा. लढाई तुम्ही आजपर्यंत सोडलेले असते का परत पकडा. प्रभा जी के वशू ते आत म्हणजे तुम्ही सोडलेले असते आज पकडा. लढाई तुम्ही आजपर्यंत सोडलेले असते का परत पकडा. शेवटपर्यंत जावा. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे लढाई असंदे ती आत्म्यासाठी लढाई असंदे पार्टनरशिपसाठी असंदे तुमच्या मुलांसाठी असंदे बायकोसाठी असंदे नवऱ्यासाठी असंदे तेल घेण्यासाठी असंदे खायच्या पण गोष्टीसाठी असंदे लढाई सोडू नको. प्रेज द लॉर्ड. प्रभा जी के वो शिफ्र अल जी द्रवे रेगे दे जीद रेगे दे जीद रेगे दे जीद रेगे वो शिफ्र अल जी द्रवे ई ब्रो तलबदी के फी दरे दे के जीद रेगे दे जीद रे दे के जीद वो शिके तले का वो तबो ई वो जीन दरे के तबो तरे के तबो जी के तबो शिके तले का बात इज जेते ई बेगे फी दरे दे के जीन दरे के जीन दरे के जीन तबो हालेलुया. परमेश्वर मला सांगता की मी तुमका सांगू तुम्ही काही तुमच्या नातेकांवरती हार मानला असास सांगता त्या लढाई परत सुरू करा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. कसं तुमचं भाऊ तुमची बहीण तुमची मम्मी तुमचे पप्पा जर तुम्ही हार मानलास की तुम्ही ते चर्चमध्ये कधीच नाही येऊचे. लढाई परत एकदा लढा. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे त्या लढाईच्या शेवटपर्यंत जावा आणि लढाईची विजय कोणाची असा जी पण आत्म्याक सोडून नको देव. आम्ही खायच्या पण लढाईत हरणार नाही जाणणं मग काय माहिती असा फक्त जिंकणं माहिती असा. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. शकतास महिमा महिमा. तर जर तुम्ही पहिल्यांदा येला असता तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकता जर पहिल्यांदा येला असास. जोरात टाळू शकता त्यांच्यासाठी. थँक्यू लॉर्ड. खूप खूप स्वागत तुमचं आपल्या चर्चमध्ये. मग खुशी असा की तुम्ही इलास आणि म्हाका विश्वास आहे की तुमका आम्ही काहीतरी शिकवू शकलो तरी तुमचं जीवन पुढे जाताला. आणि जर तुम्ही येशूक नाही जाणनास तर आज येशूक जाणून जावा, कारण लढायची ताकद थंयसूनच येता. जर तुम्ही येशूक आपल्या प्रभूच्या रूपात नाही जाणं होतास तर प्लीज आज येशू प्रभू जाणून जावा. तुमच्यासोबत प्रार्थना करा, आपले डोळे बंद करा. बोला, हे प्रिय पिता, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात, की तो म्हाका वाचवसाठी क्रुसावरती मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेल्यातून जिवंत केल्यान. जेव्हा तो जिवंत झालो, मी जिवंत झालोय. आज मी माझ्या तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. आजपासून मी वाचला असय. आजपासून मी परमेश्वराची संतान असय. धन्यवाद परमेश्वरा म्हाका वाचवसाठी. मी आजपासून नवीन जन्मला असय. येशूच्या नावात आमीन. जोरात त्यांच्याकडे परत टाळी वाजवू शकतास. सो स्वागत तुमचा परमेश्वराच्या राज्यात. आमका खुशी असा की तुम्ही आमच्यासोबत असाच. जर तुम्ही पश्चात आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. धन्यवाद परमेश्वर तुमच्या सगळ्या संतानांसाठी. आणि आताच आपला येशू ख्रिस्त आपलं जीवन दिल्याने असा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू. मी प्रार्थना करतो प्रभू, यांच्यावरती येशूचं नाव कामसाठी बनवणार तुला येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्यावरती काही कधी करणार असं येशू ख्रिस्ताच्या नावात. आशिष आहे तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या ज्ञानाद्वारे, तुमच्या अनुग्रहाद्वारे, प्रेमाद्वारे. धन्यवाद परमेश्वर. आणि या प्रार्थनिक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. जोरात बसू शकतास. जोरात टाळू त्यांच्यासाठी. जोरात टाळू शकतास. ही वेळ असा आपली भेट, आपली दशमांश, आपली पार्टनरशिप देवचो आणि आपल्या आपण कॉयरचं स्वागत करतलो. प्रेज द लॉर्ड. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी
येशू तू असंच जो माझ्या जीवनाचो असा आधार. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करतलो भेटीसाठी आपल्या हातांका उठवू शकतो आपण. धन्यवाद देतो परमेश्वरा या भेटू काढण्याचा अनुग्रह अवसर देऊसाठी. ही भेट तुमच्या आत्मेद्वारे पवित्र असं तुम्हाला ग्रहण होण्यासाठी जसं आम्ही दिलं असं याच्या वाढलेल्या फळांका आम्ही ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. काही चांगल्या गोष्टीची कमी नाही होची. चूक मापून आपण दाबून दाबून आमच्या त्यात टाकतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू आम्ही या भेटीमध्ये तुमच्या आशयांचं आव्हान करतो. गाडीच्या नियमात बोलतो तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महिमा. सो काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असतात त्या काय लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिलं अनाउन्समेंट असा काय असा आमचो क्रॅश कोर्स लीडरशिपमध्ये आणि पास्टरशिपमध्ये. जर तुम्ही अजूनपर्यंत स्वतः तुम्ही या कोर्समध्ये एनरोल नाही केला असास तर आत्ताच करा. कारण जोपर्यंत तुम्ही लीडर नाही बनतलास तुमका ते तुमचे अधिकार नाही माहीत असतले आणि तुम्ही लढाई ठीक प्रकारे नाही लढा शकतास. नको देऊ की तुम्ही चर्चमध्ये एक मेंबर बनशात आणि लीडर नाही बनशात. तसं नुकसान असा. खूप जण खूप वर्षानंतर समजला की लीडर बनतोय तो चांगला होता. प्रेज द लॉर्ड. जण असे असतात त्यांना खूप वर्षानंतर समजला. पुढे असा आहे खूप वर्षानंतर समजला की लीडर बनतोय ते चांगला होता. कारण वेळ खूप जवळ असा. असू शकतं तुम्ही खूप उशिरा चर्चमध्ये इला असास तरी पण तुमच्या भावासाठी एक सेवा काही ती तुमका पुरी करूची असा. तेव्हा मी काय सांगतोय जर तुमका माहिती आहे मी काय सांगतोय तुम्ही म्हणू शकता पास्टर मी आताच तर चर्च जॉईन केलंय. बट असं सगळ्यांका असा सगळ्यांका आपली सेवा काही पुरी करूची असा. बेटर असं की लवकरच काय बना लीडर. पहिल्या दिवसानंच काय बना लीडर. ट्रेनिंग सुरू असा तर आजच तुम्ही काय बना लीडर. जर लीडर असास तर आपलं नाव द्या पास्टरशिपसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा असा प्रोजेक्ट 5000 ग्लोरी. जोरात टाळी. आणि ह्या काय असा विश्वासाची चांगली कुस्ती. 5000 पार्टनर्स काय असत रुपयासोबत 5000. सिंपल. सरळ असा सरळ असा काय असं सरळ काय करूचा असा लढाचा असा तुझा तरी पहिला शेवटपर्यंत पोचा विजय मिळतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिल्या दिवशी जर हार मानलास तर विजय नाही मिळत. तर त्याच्यात काय असा 5000 प्रेइंग पार्टनर्स प्रार्थना करणार. तुम्हाला सांगितलं ना जर तुम्ही प्रार्थना करता तर तुम्ही शैतानावरती दबाव बनवतास. तर हो देवा की शैतानाक दिसात सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही प्रार्थना करता असास. नाही येऊ शकणार शैतान तुमच्या आसपास. घाबरतो तुमका एवढी माणूस तो पडात प्रार्थना करता. त्यांना माहिती असा प्रार्थना गोष्टी बदलतात. त्यांना माहिती असा पण जर तुम्ही प्रार्थना नाही करणार असाच पाठवतात काय करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय असा तुम्ही आमच्यासोबत प्रार्थना करा सकाळ दुपार संध्याकाळ. नंतर काय असा 5000 नाही का जिंकणं असा प्रत्येक आठवडा आपण काय जिंक आत्मा जुडा या गोष्टींपासून तेच ते गोष्टी असत तुमका माका आणि देशा पुढे घेऊन जातले. प्रेज द लॉर्ड. ठीक असा प्लीज जॉईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही प्रत्येक दिवशी कम्युनियन करतो सकाळी 7:30 वाजता शिवाय संडेच्या. सेलचे मेंबर म्हणा तुमका सगळी माहिती भेटली. त्यानंतर फर्स्ट फ्रूट सर्व्हिस असा 6 फेब्रुवारीला. तिसरा नको ऑल इंडिया लीडर्स ट्रेनिंग असा मुंबईमध्ये 24, 25 आणि 26 फेब्रुवारी. मिडवीक सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट असा त्या मिस नको करू. तर आपण उभे राहू शकतो. परमेश्वरचा धन्यवाद देतलो. आपल्या हातांका उठवून झी के वो शफ्र अला झीन तेरे के झीत्रा वो झी के वो शिफ्र अला झी तेरे के बोंड बदी के अला दी जे के वो झी तेरे के वो शिफ्र अला झी तेरे ईदे के झीते लेके ते झीते लेके ते वो शिफ्र अला झी तेरे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. परमपित्याचा प्रेम येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या कामसाठी बनवून राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनात निवास करतील आणि कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. आनंद करा. वचन काय करता काम करता. गॉड ब्लेस.